मराठा उद्योजक विकास व मार्गदर्शन संस्था नाशिक जिल्हा यांच्या वतीने MUK एक्सपो 2025 या भव्य उद्योजक प्रदर्शनाचे आयोजन नाशिक शहरातील उदोजी महाराज संग्रहालय परिसरात मोठ्या थाटामाटात करण्यात आले। मराठा समाजातील उद्योजकांना एकत्र आणून त्यांचे व्यवसाय, उत्पादने आणि नवकल्पना सादर करण्याची उत्कृष्ट संधी ठरली। या एक्सपोचे उद्घाटन मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर, खासदार राजाभाऊ वाजे आणि आमदार सौ देवयानी फरांदे, कालिका संस्थान अध्यक्ष केशवअण्णा पाटील, मराठा विद्या प्रसारक समाजाचे सरचिटणीस नितीन ठाकरे, उपसभापती मोगल संचालक लक्ष्मणराव लांडगे, ज्येष्ठ मार्गदर्शक अर्जुनराव तनपुरे, नगरसेविका स्वाती भामरे, योगिता आहेर, निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे, उद्योजक शरद देवरे, सेवानिवृत्त पोलीस उपायुक्त नवलनाथ तांबे, मराठा उद्योजक कक्षाचे जिल्हाध्यक्ष उल्हास बोरसे, सरचिटणीस माधव मुधाळे, उपाध्यक्ष डॉक्टर संदीप बोरसे, विभागीय अध्यक्ष विशाल देसले यांच्या हस्ते पार पडले। कार्यक्रमाची सुरुवात जिजाऊ शिवराय छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांच्या पूजनाने झाली। या प्रसंगी मराठा सेवा संघाचे समन्वयक दीपक भदाणे, विभागीय अध्यक्ष राजेंद्र निंबाळते, ग्रामीण जिल्हाध्यक्ष डॉक्टर प्रसाद सोनवणे, महानगर जिल्हाध्यक्ष नीती सुगंधी कापसे, सरचिटणीस सुनील गायकवाड, किशोर माने, अशोक तांबे, सागर तारडे, क्रांती बेडसे, बाळासाहेब जाधव, जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष माधुरी भदाणे, जिल्हाध्यक्ष स्मिता शिंदे, राज्य संघटक सुमन हिरे, विद्या चव्हाण, डॉक्टर मेघना सोनवणे, क्रीडा कक्षाचे जिल्हाध्यक्ष विजय देशमुख यांच्यासह मराठा सेवा संघ, मराठा विद्या प्रसारक संस्था, मराठा उद्योजक कक्ष आणि विविध उद्योजक कक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। खाद्य प्रक्रिया, कृषी उद्योग, उत्पादन, शिक्षण, तंत्रज्ञान आणि महिला उद्योजकता या सर्व क्षेत्रांचा समावेश प्रदर्शनात होता। पाहुण्यांनी प्रत्येक स्टॉलला भेट व संवाद साधलाय आणि काही ठिकाणी प्रत्यक्ष खरेदीही केल्याबद्दल उद्योजकांचे जिल्हाध्यक्ष उल्हास बोरसे यांनी प्रास्ताविकातून अभिनंदन केले। यावेळी प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेणारे सचिन जाधव, डॉक्टर संदीप बोरसे, निलेश पाटील, प्रणिता गायकवाड यांच्या मान्यवरांचे हस्ते उद्योजक कक्षाची पुस्तिका देत सन्मान करण्यात आला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक भदाणे, आभार माधव मुधाळे यांनी मानले। वृत्तसंकलन विभाग, एबी न्यूज, नाशिक।